पुण्यातील खवय्यांसाठी आणि हॉटेल मालकांसाठी धक्कादायक बातमी आहे. ज्यांच्या धडाकेबाज कामाची नेहमीच चर्चा होते ते एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या खात्यानं पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध मथुरा प्युअर व्हेज हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर तब्बल 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने हे निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई नेमकी कशासाठी झाली आहे जाणून घेऊयात सविस्तर. पुणे शहर आणि परिसरात एफडीएनं सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत 1 ते 3 जुलै दरम्यान मोठी तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत पुणे विभागातील 70हून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची कसून तपासणी करण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कठोर निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्यानं हॉटेल चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पुणे शहरातील प्रसिद्ध मथुरा प्युअर व्हेज या हॉटेलला तातडीनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येईपर्यंत हे हॉटेल बंद राहणार आहे. या व्यतिरिक्त शहरातील आणखी 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने अन्न आणि औषध प्रशासनानं निलंबित केले आहेत. यामध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर, क्राऊन ब्रेकर्स सिंहगड रोडवर आहे. त्यानंतर आंबेगाव इथलं मे अॅग्रोटीज केटरिंग प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर वाघोली इथलं बरकत बिर्याणी हाऊस, वाघोली इथलंच रॉयल बिर्याणी हाऊस, बावधन इथलं नॅशनल 360 यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. एफडीएच्या तपासणीत या हॉटेल्समध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. मुख्यत्वे अस्वच्छता, अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांचं उल्लंघन, तसंच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून तुकाराम मुंढेंनी दिलाय. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरात, साठवणुकीच्या जागेत आणि स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता पाहिल्याचं सांगितलं जात आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या कठोर आणि पारदर्शक कार्यशैलीसाठी ओळखले जातात. सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत ते संपूर्ण राज्यातच अन्न सुरक्षेबाबत आग्रही आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच भेसळयुक्त अन्न, असुरक्षित औषधं आणि अस्वच्छ हॉटेलवर धडक कारवाई करण्यात आली आहे. अगदी 2च दिवसात म्हणजेच 1 आणि 2 जुलैला राज्यातील 154 हॉटेल्सची तपासणी करून 32 परवाने रद्द केले, तर 66 जणांना नोटीस पाठवल्यात. त्यांचा हा मुंढे पॅटर्न आता पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी सुद्धा चिंतेचा विषय बनलाय. अन्न आणि औषध प्रशासनानं हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलंय. तसंच अन्नाच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे यापुढे हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी थोडं जागरूक राहणं हे आपल्याच आरोग्यासाठी हिताचं आहे. पुण्यात